लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते वितरित केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय। एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या बँकांमध्ये पैसे जमा होणार असल्याचं सांगितलं होतं, अगदी त्याच बँकांमध्ये पैसे जमा झालेत। लाडक्या बहिणींनी पोस्ट बँक, महाराष्ट्र बँक तसेच इंडियन बँकेच्या बाहेर पैसे काढण्यासाठी रांगा लावल्या। लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोन्ही हप्ते महिलांच्या खात्यामध्ये एकत्रित जमा झाले आहेत। 3000 रुपयाच्या रकमेचा लाभ महिलांना मिळाला। लाडक्या बहिणींनो, हप्ता मिळण्यास उशीर झाला असून सब्र का फल मीठा होता है असं म्हणत लाडक्या बहिणींना एकत्रित 3000 रुपयाचा लाभ मिळाला आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी बैठकीमध्ये 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता पुढील 2 दिवसांमध्ये वितरित करू असं आश्वासन महिलांना दिलं होतं आणि त्याच जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे। आता पहिला टप्पा पार पडत असून फक्त 10 जिल्ह्यांमध्ये महिलांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3000 रुपयाची रक्कम ही जमा झालेली आहे। आणखी 10 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे जमा होणार आहेत। सर्वात पहिल्यांदा 20 जिल्ह्यांमध्ये आणि 2 दिवसांमध्ये हप्ता वाटप पार पडणार असल्याचं शिंदे साहेबांनी सांगितलेलं होतं आणि त्यामध्ये पहिल्या टप्प्यास आता सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अजूनपर्यंत पैसे मिळाले नसतील तर लक्षपूर्वक ऐका की आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी पैसे सोडले आहेत। कारण एकनाथ शिंदे साहेबांनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडणार असल्याचं सांगितलं आहे। पोस्ट बँक, महाराष्ट्र बँक, स्टेट बँक यासारख्या अनेक बँकांमध्ये पैसे वितरित होत आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी जो GR जाहीर केलेला आहे त्या GR मध्ये देखील सांगितलं आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना 2 दिवसांमध्ये हप्ता वाटप पार पडत आहे। त्यामुळे आज ज्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत त्यांच्यासाठी तर आनंदाची बातमी आलीच आहे। परंतु जर लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यावर आज पैसे जमा झाले नाहीत तर उद्या महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे। तर उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत हे देखील आपण जाणून घेणार आहोत। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी जो GR जाहीर केला आहे त्या GR मध्ये 20 जिल्ह्यांची यादी देखील सांगण्यात आली आहे। त्याचबरोबर कोणकोणत्या महिलांच्या खात्यावर दोन्ही हप्ते वितरित होणार आहेत हे देखील सांगण्यात आले। लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे सोडत असताना निधी मंजूर झाल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी 990 कोटी रुपयाचा निधी हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडला आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्या भावाने दिलेला शब्द पाळला असून नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोन्ही हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय घेतला। अखेर हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे पुढील 2 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर हप्ता जमा होणार आहे। 2च दिवसांमध्ये हप्ता वाटप पार पडणार असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। त्यामुळे आज लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होतील आणि उद्या उरलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर 3000 रुपयाची रक्कम जमा होणार असून GR मध्ये देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 3000 रुपयाची रक्कम ही महिलांच्या खात्यामध्ये वितरित करत असल्याचं सांगितलं आहे। लाडक्या बहिणींनो, काल देखील काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज महिलांना आलाय। काल रात्रीपासून काही महिलांना नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये असे 3000 रुपये मिळालेले आहेत। त्यामुळे आज सकाळपासून महिलांनी बँकांमध्ये रांगा लावल्याचं दिसायला मिळत आहे। ज्या सरकारी बँकांमध्ये सर्वात आधी पैसे जमा झाले आहेत त्या बँकांमध्ये महिलांनी पैसे काढण्यासाठी गर्दी केली। कारण आता महिलांना पूर्ण पैशाचा लाभ घेता येणार आहे। बँकेमधून मिनिमम बॅलन्सची अट हटवण्यात आली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावर जेवढे पैसे जमा झाले तेवढे पूर्ण पैसे आता बहिणी काढून आणू शकतात। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, पूर्णपणे तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः लाडकी बहीण योजनेअंतर्गत DBTचं बटन दाबलं आणि बहिणींच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जाणून घ्या की आज कोणत्या 12 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत। कारण लाडक्या बहिणींना चिंता लागली होती की आमच्या खात्यामध्ये अजून 1 रुपयाही जमा झाला नाही, मग दोन्ही हप्ते आम्हाला एकत्रित मिळतील का? परंतु तुमच्या लाडक्या भावाने तुमच्यासाठी हा निर्णय घेतल्याचं स्पष्टपणे सांगितलंय। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी 1500 रुपये तर दर महिन्याला बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय तुमच्या लाडक्या भावाने घेतला होता आणि तो निर्णय अखेर पूर्ण झालाय। त्यामुळे तुमचा हप्ता अडू नये म्हणून दोन्ही हप्ते एकत्रित तुमच्या खात्यामध्ये सोडले आहेत। लाडक्या बहिणींनो, 3000 रुपयाची रक्कम ही स्टेट बँक, पोस्ट बँक आणि महाराष्ट्र बँक या बँकेमध्ये जमा झाली। परंतु कोणत्या महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेत हे पाहण्यासाठी लक्षपूर्वक ऐका की एकनाथ शिंदे साहेबांनी कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे सोडले आहेत। कारण अटी आणि तरतुदीमध्ये देखील बदल करण्यात आलाय। महिलांच्या खात्यामध्ये हप्ता वितरित करत असताना EKYC प्रोसेस कंप्लीट झालेल्या 80% महिलांच्या खात्यावर
हे पैसे सोडत असल्याचा निर्णय सरकारने घेतला. महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी महिलांसाठी महत्त्वाची बातमी दिली आहे, कारण महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्याकडून 3 गोष्टी जाहीर झाल्या. यामध्ये पहिली अशी आहे की कोणकोणत्या महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3,000 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतर दुसरी गोष्ट, लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणत्या 20% महिलांचे अर्ज बाद झाले. तिसरी गोष्ट, लाडकी बहीण योजनेचा फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कोणत्या महिलांच्या खात्यावर जमा झाला. तर महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर हप्ता जमा होत असल्याचं तर सांगितलं आहे, परंतु लाडक्या बहिणींनो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप पार पडत असताना 990 कोटी रुपयाचा निधी हा शिंदे साहेबांनी वितरित केलेला आहे, परंतु हा लाभ फक्त लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे. तर यामध्ये ज्या महिलांची बँक सेविंग ॲक्टिव्हेटेड नाही अशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे महिलांच्या खात्यावर फक्त 1,500 रुपयाची म्हणजे नोव्हेंबर महिन्याची रक्कम ही जमा होणार आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपयाची रक्कम जमा होणार आहे त्या महिलांची पडताळणी देखील सरकारने केलेली होती आणि EKYC प्रोसेसमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांची तपासणी पार पडली आहे. महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी नेमलेल्या समितीकडून महिलांची पडताळणी पार पडल्यानंतर हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे. नोव्हेंबर महिन्याचे आणि डिसेंबर महिन्याचे असे दोन्ही हप्ते महिलांच्या खात्यामध्ये वितरित करत असताना महिलांची पात्र यादी बनवण्यात आली होती. परंतु लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,500 रुपयाचा लाभ महिन्याला घेत असाल, परंतु तुमचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ मिळणार आहे. आणि जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुमचे अर्ज बाद होणार आहेत. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी 20 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडत असल्याचं सांगितलंय. एकनाथ शिंदे साहेबांनी 10 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले आहेत, परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत, ज्यांनी EKYC प्रोसेसमध्ये कोणतीही चूक केली नाही, अशाच महिलांना पूर्णपणे 3,000 रुपयाचा लाभ मिळत आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3,000 रुपयाची रक्कम ही महिलांच्या खात्यामध्ये जमा झाल्याचा मेसेज महिलांना आला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे त्यावरती पात्र महिलांची यादी देखील जाहीर झाली आहे. प्रोसेसमध्ये फेर तपासणी झाली होती, त्यामुळे बऱ्याच महिलांकडून एक चूक झाली होती की आधार कार्डचा नंबर त्यांनी टाकला होता, परंतु तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो बँक खात्याशी लिंक नसल्यामुळे महिलांच्या खात्यावर OTP जमा झाला नाही. म्हणजेच महिलांच्या मोबाईलवरती OTP आला नाही, त्यामुळे बऱ्याच महिलांनी EKYC प्रोसेस ही अपूर्ण ठेवली. यामुळे महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. सरकारने पैसे सोडलेले आहेत. स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी 990 कोटी रुपयाचा निधी हा वितरित केला आहे, परंतु महिलांच्या स्वतःच्या बँकेच्या काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे महिलांना लाभ मिळत नाही. 10 बँकांमध्ये हप्ता वाटप सुरू झाले, परंतु लाडक्या बहिणींच्या बँकेमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे महिलांना लाभ मिळत नाहीये. लाडक्या बहिणींनो, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत हे देखील आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का हे देखील तुम्ही पाहू शकता. लाडक्या बहिणींनो, सरकारने गडचिरोली जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप सुरू केले. अकोला जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये जमा झालेत. अमरावती जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचे पैसे आणि डिसेंबर महिन्याचे पैसे सोडण्यात आले. सरकारकडून नांदेड जिल्ह्यातील महिलांसाठी देखील आनंदाची बातमी आली आहे. महिलांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हप्ता सोडण्यात आला. एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः 10 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये आता रायगड जिल्ह्यातील महिलांचा देखील समावेश करण्यात आला. नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचे 1,500 रुपये असे एकत्रित 3,000 रुपयाची रक्कम ही लातूर जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये जमा झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील महिलांना देखील पोस्ट बँकमध्ये, स्टेट बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपयाचा लाभ मिळाला आहे. धुळे जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3,000 रुपयाची रक्कम जमा झाली आहे. लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असाल आणि तुमचं खातं हे महाराष्ट्र बँकेमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये संध्याकाळपर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3,000 रुपये जमा होणार आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3,000 रुपयाची रक्कम ही कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये देखील वितरित होत आहे. लाडक्या बहिणींसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी 2 दिवसामध्ये
हप्ता वितरण पूर्ण करणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे 990 कोटी रुपयाचा निधी हा महिलांच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेला आहे. महिलांना पूर्णपणे याचा लाभ मिळत आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण मकर संक्रांतीचे पैसे देखील महिलांना जानेवारी महिन्यामध्ये मिळणार आहेत. त्यामुळे जानेवारी महिन्यामध्ये महिलांना 3,000 रुपये तर मिळत आहेत, परंतु पुढच्याच आठवड्यामध्ये महिलांच्या खात्यावर आणखीन 1,500 रुपये देखील जमा होणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्यामध्ये एकूण 4,500 रुपयाचा लाभ देखील मिळणार आहे. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली असून अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे.